राधिकाही बहुतेक पेरेंट्स मीटिंगला निघाली. काय करू? विचारू का तिला? रेवती मला न विचारताच निघून गेली. असं पहिल्यांदाच घडलं. ठीक आहे, हरकत नाही. मला पण सवय करायलाच हवी ना अशा गोष्टींची. एखाद्याची वाईट वेळ आली की सगळेच पाठ फिरवतात. आज माझ्यासोबत कोणीच नाही, पण तरी काही बिघडत नाही. मला माझीच साथ आहे. मी माझी साथ कधीच सोडणार नाही. राधिका, तू एकटी नाहीयेस. तू स्वतःला सावरायला खंबीर आहेस. रिक्षा. Please, sir. Good morning, parents. Good morning. Please have a seat. We welcome you all in our monthly parents meeting. First of all, I would like to talk about the progress of your children. I would like to talk first with Atharva's parent. Mr. Gurunath Subedar. Yes, ma'am. Mr. Subedar, what's wrong with Atharva? He is not concentrating on his studies. Why? Can you explain us? I don't know, ma'am. He's doing his homework regularly. I think there is no problem at all. Mr. Gurunath Subedar, I think you have a big misunderstanding. You can check his books. They all are incomplete. See, I got many complaints regarding Atharva. What's the reason? Can you please explain? Actually, मॅम, shall I speak in English? मिसेस सुभेदार, तुम्ही मराठीतही बोलू शकता. No, ma'am. I can speak. Atharva is not staying with me these days. So nobody is there who can take care of Atharva and his studies. But I assure you, it will not happen again. I will take care of it. का बरोबर बोलतेय? Mrs. Subedar, I'm so happy for you. You improved your English a lot in such a short period. And I know you will take care about his studies also.
Mr. Gurunath Subedar, Yes. you're his father, so it's your responsibility as well to take care of his studies. I'll do that, ma'am. Thank you. Thank you. Thank you. So next is Reva Kulkarni. मी त्याने चुकीचं शिकवून पण बरोबर कशी काय बोलली? छान बोललात मिसेस सुभेदार तुम्ही. ऑल द बेस्ट. Thank you. Thank you. यारी लोक कसले स्मार्ट असतात ना, नुसते दिसायला गावठी वगैरे असतात पण इंग्लिश कसे बोलतात फडाफडा. यारी आय एम टेलिंग यू, हिने सगळं बायहार्ट केलं असणार आहे. हो की नाही राधिका? काय बोललीस तुला तरी कळलं का? शन्या, तुला काय समजायचं ते समज. पण काय, तुझ्यासारख्या फडफड इंग्रजी बोलणाऱ्या इंग्रजी माध्यमातल्या पोरींपेक्षा माझ्यासारखी मराठी माध्यमात शिकलेली पोरगी बरी. मी निदान माझ्या पोराकडे लक्ष तरी देऊ शकते, त्याचा अभ्यास तरी घेऊ शकते. आणि तुझ्या नादाने तर हे पण बदलले. स्वतःच्या पोराचा अभ्यास नाही घेता आला. मग काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा? उपयोग असो वा नसो, ऍटलिस्ट शिक्षण तरी आहे आमच्याकडे. हे पशन्या, मी शिकलेली आहे, चांगली BA झालेली आहे. नाही तुझ्यासारखं फडफड इंग्रजी बोलण्याचा सराव नाहीये मला. पण मला कुठे काय आणि कसं बोलावं हे तर चांगलंच समजतं. पण बरं झालं शन्या, त्या दिवशी पेरेंट्स मीटिंग मध्ये तुम्हाला हसलीस ना, खूप बरं झालं. त्या निमित्ताने मी इंग्रजी बोलण्याचा सराव केला, इंग्रजी बोलायला शिकतेय. नाही, मी माझ्या पोराशी आता इंग्रजीतनं बोलू शकेन, निदान त्याचा अभ्यास तरी घेऊ शकेन. यासाठी खरं तर तुझे आभारच मानायला हवे.